नाही ताईडे, अगं मी ओळखते त्या धैर्याला. अगं मी काम करू नाही तर नाही करू, तो मला त्रास देणारच. म्हणूनच त्यांनी ही कंपनी विकत घेऊन बॉस झाला त्याचा. अगं तो धैर्य ना विंचू सारखा आहे. खरं तो विंचू परवडेल, पण हा धैर्य त्याच्यापेक्षा विषारींना अंगी काढून डसल. मुद्दामून बदला घ्यायचा प्लॅन करतोय तो. अगं मी बी आता तुमच्यात जे घडतंय त्याच्यामुळे तुला तसं वाटत असेल. तायडे तो धैर्य मुजुमदार आहे आणि तो किती गेमर आहे ना मला माहिती आहे. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आता. सरांनी अर्जंट तुम्हाला केबिन मध्ये बोलवलं. सावी, परत एकदा विचार कर. विचार करायची वेळ नाहीये तायडे आता. माझं ठरलंय. काय वेळ आली आहे ना तुझ्यावर. ज्या व्यक्तीचं तुला तोंडही बघावं वाटत नव्हतं, आज त्याच्याच ऑफिसमध्ये त्याच्याच हाताखाली नौकर म्हणून काम करायला लागतंय. सो सॅड. आणि ताठ मानेनं म्हणाली होतीस एक वेळ जीव गेला तरी चालेल, पण तुझी मदत घेणार नाही. आणि अजून काय होतं ते, मान मोडली तरी झुकणार नाही. What a dialogue. I like it. पण आता तर सगळं सीनच चेंज झालाय. आता ही मान पण झुकणार, तुझा स्वाभिमान पण तुटणार, आणि हा धैर्य सांगेल ते गप गुमान करायला पण लागला. काय नशीब असतं ना एकेकाचं. सो सॅड. झालं तुझं. कमजोर लोक नशिबावर डिपेंड असतात. ही सावी नाही, आणि ही सावी झुकणाऱ्यातली तर नाहीच नाही. माझा राजीनामा, आणि हा राजीनामा पण ताठ मानेनं ठेवतीये, कारण इथं काम करायची इच्छाच मेलीये माझी. त्यामुळं हा जॉब मी सोडला. काही महत्वाचं काम करताय काय? नाही, निवांत बसलोय. अच्छा, निवांत बसलाय. मग उठा, उठा, माझ्यासाठी चहा ना. नीता, मला ना हल्ली काहीतरी वेगळंच ऐकू येते. आता मला वाटलं तर तू म्हणली का तुझ्यासाठी चहा. बरोबर ऐकले तू. आणि तुमचं कान पण व्यवस्थित आहे. फक्त त्यांना ऐकू येतंय हे आत्ताच कळतंय मला. कधी ऐकताय होय माझं तुम्ही? चला लवकर उठा आणि माझ्यासाठी चहा आणा. नीता, इकडे ये. पाला नाही. हे तुझा पती परमेश्वर या घरचा नोकर नाहीये. मग मी सुद्धा तुमच्या घरची नोकराने नाहीये. काही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राब राब राबायला. मी तुमची बायको आहे आणि या घरची सून आहे. आता श्वास घ्यायला वेळ मिळत नाही इथं. तुमचं करा, आईंचं करा, पोरांचं करा, घरचं करा, दारचं करा, भाऊजींचं करा. नुसतं सतत काम करत राहायचं. आणि तुम्ही काय करणार?
हे असं असं निवांत बसणार होय? चालणार नाही. ए नीता, ए, सांगितलं ना, उठा माझ्यासाठी चहा आणा. ए नीता, ए गप्प. जेवढं सांगितलं ना तेवढंच ऐकायचं. लय वाईट लागतं ते. ए, नाही नीता, उठो उठो उठो. उठलो ना, उठलो. लवकर जा ना. काय आणायचं होतं? चहा. हा चहा आणतो, आणतो चहा आणतो. चहा आहे की कोकम सरबत? असं गार चहा असतोय होय? आता मुजुमदारांच्या घरातला गॅस संपलाय की पुरुषांचे हात थंड पडलेत. असा चहा देते काय बायकोला? पाठीवर गरम गरम फटके देते, मग करणार काय चहा गरम? जा. जा आणि माझ्यासाठी चहा गरम करून आणा. निघा. आणा आणा. हो हॅलो, स्वाभिमान अँड ऑल. नाईस, हरकत नाही. राजीनामा मिळाला. आता लवकर चेक साइन करून द्या. मग एकदा यावर अप्रुव्हल मिळालं की तू जायला मोकळी. आणि जास्त नाही, 10 लाख रुपयाचा चेक आहे. आणि तुझं काय, लगेच साइन करून देशील तू? नाही काय? कसला चेक? कसला चेक? असाच असतो कागदाचा. त्याच्यावर एक अकाउंट नंबर लिहिलेला असतो आणि आपण एक अमाऊंट लिहायची, सही करायची, मग समोरच्याला पैसे मिळतात जर आपल्या अकाउंटला असले तर. आणि तुझ्या अकाउंटला तर असे सहजच 20-30 लाख रुपये असतील. काय उगा चेष्टा करायला माझ्याकडे वेळ नाही. वेळ तर तुला तुझा कॉन्ट्रॅक्ट वाचायलाही नव्हता. असंच दिसतंय. काय ना, कॉन्ट्रॅक्टवर सही करायच्या आधी तो व्यवस्थित वाचून घ्यायला हवा होता. प्रत्येक वेळी गडबड करून नाही चालत ना सावी. आता गडबडीत तुला वाटलं असेल आपल्याकडे 10 लाख रुपये आहेत, वेळ पडली की देऊन टाक. नाही, थांब, मीच तुझं काम सोपं करून देतो. कॉन्ट्रॅक्ट वाचता येतं ना? घे वाच. एक काम करतो, मीच वाचून दाखव. उद्या चालून तुझ्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं जर ठरलं तर लवकर ऍडमिशन देशील. वाचतो हा मॅडम. नीता, नीता, काय का काय झालं? हा, कुणाला ओरडतीस? हा, आणि काय आणा म्हणतीस? काही नाही, काही. बर, थांब. गरमागरम चहा आहे, हे पी. तुला तुला बरं वाटेल बघ. घे 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 घे, पी.
काय ग काय स्वप्न बघत होती का? ताई स्वप्न सुद्धा चहासारखी असतात. तुमची आशा फ्रेश ठेवते. पण कसं आहे ना, चहा थंड झाला की परत गरम करता येतोय. स्वप्नांचं तसं नसतं. ती एकदा थंड झाली की संपलं. आयुष्यात कधीतरी एकदा पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल का या चहासारखं थंड व्हायच्या आधी? सो मिस सावी नाईक, नियम क्रमांक 1, कर्मचाऱ्यांनी संस्थेशी एकनिष्ठ राहणे बंधनकारक आहे. नियम क्रमांक 2, संस्था आणि कर्मचाऱ्यामधील सहमतीशिवाय करार संपण्यापूर्वी कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यास 10 लाख रुपये भरपाई द्यावी लागेल. नियम क्रमांक 3, संस्थेअंतर्गत इतर व्यवसायांसाठी कामाची गरज असल्यास कर्मचाऱ्यानं ती जबाबदारी स्वीकारणे बंधनकारक आहे. नियम क्रमांक 4, संस्थेला कुटुंब समजून इतर कर्मचारी व संस्था चालकाशी प्रेम व आदरपूर्वक व्यवहार ठेवणे बंधनकारक आहे. नियम क्रमांक 5, संस्थेचा नफा किंवा तोट्याच्या प्रसंगी संस्थेची साथ देणं प्रत्येक कर्मचाऱ्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. नियम क्रमांक 6, करारादरम्यान कर्मचाऱ्याचे वर्तन गैर आढळल्यास त्याला कामावरून काढून टाकण्याचे पूर्ण हक्क संस्था चालकाच्या अधीन आहेत. आणि आता शेवटचा नियम क्रमांक 7, संस्था चालकाचा शब्द अंतिम असून त्याचे पालन करणे सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. हे बघ, खाली काहीतरी लिहिलंय अजून. वरील सर्व नियम मला मान्य असून या नियमांमध्ये माझ्याकडून कुठलंही उल्लंघन झाल्यास दंडात्मक रक्कम 10 लाख रुपये जमा करायला मी बंधनकारक असेल. अरे वा, म्हणजे वरचे सगळे नियम तुला मान्य आहेत, कारण खाली सही आहे तुझी. हे बघ, द्या पटकन, सरांना द्यायचे आहेत ते. हां, सावी मधुसूदन नाईक. पहिला हिशोब म्हणजे ना हनुमानाची शेपटी झाली, संपता संपत नाही. कधीपासून सुरू केलंय हे दादा. आकडेमोड करता करताना आता आपल्याला आकडी येईल. तर काय तो धैर्य तिकडे बाहेर मस्त आपलं डील बिल करत फिरतोय, तो त्याच्या पार्ट्या काय करतोय, बॉस बनून शायनिंग काय मारतोय. आपण बसलो इकडे खरडे घाशी करत नुसती. मग काय, दादा माझ्याकडे एक आयडिया होती. कसली आयडिया? जाऊ दे, सोड. आता सांगून काय उपयोग. बोलतो का लवकर? आता वेळ निघून गेली. ना, नो 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 नो, सावी नाईक, दिस एग्रीमेंट इज कंपनीज प्रॉपर्टी. हा तुझा राजीनामा.
सगळं मुद्दाम करायलास ना तू? तू सावी, नाही, एकेरी भाषा नाही वापरायची. बॉस आहे मी तुझा. इथनं पुढं मला फक्त सर म्हणायचं. काय नाही म्हणजे तसं नियमात लिहिलंय आपल्या. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, इथं नियम बनवणाराही मीच आहे आणि मोडणारा. म्हण आता सर. म्हण 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 म्हण. कम ऑन. सर. हा, फक्त सर नाही, धैर्य सर. तुझ्या आयुष्यात आता धैर्य खूप इम्पॉर्टंट. म्हण धैर्य सर. धैर्य सर. हा, साऊंड्स गुड. आहे ना, उगच हातचं सोडून पळत्याच्या मागे गेले. सारखं ते शाळा वाचवायची म्हणत म्हणत हातचं सगळं घालून बसले. काय ओव्हर कॉन्फिडन्स असला ना की मग हे असं होत, सगळं जात. आता तुला इथं माझ्या अंडर काम करायला लागणार. आणि माझ्या अंडर काम करत असताना डोळे आणि मान खालीच ठेवायची आणि तोंडातून फक्त यस धैर्य सर एवढंच म्हणायचं. म्हण म्हण. येस धैर्य सर. गुड. मी जातो, तुझं तू करत बस. अरे नाही नाही नाही, थांब थांब दादा. या धैर्य नाही, शाळेच्या नादात त्या पोरीला टशन द्यायची होती म्हणून ती कंपनी विकत घेतली. ऐकतर काय मूर्खपणाचा कळस आहे नुसता. नाही तो असू दे रे, पण माझ्या डोक्यात असा प्लॅन होता. तुला राग आल्यावर तू काय म्हणतोस ते? काय एक गाव दोन तुकडे? हा, एक गाव दोन तुकडे झाले असते. शाळा आली असती आपल्या ताब्यात, तो भौरव आहे का नाही तो पण अडकला असता. आणि आईला कळलं असतं का धैर्यपेक्षा जास्त डोकेबाज कोण आहे ते. पण आत्ता जाऊ दे, आत्ता सांगून काय उपयोग. आता सांगतो का लवकर? अरे नाही सांगतो की. हे बघ दादा, सावी, तू असा मूड ऑफ करून नको घेऊस बरं. हे बघ, आपण इथं काम करायला येतो, बाकी बॉस कोण आहे त्याच्याशी आपला काय संबंध. आपण आपलं काम करत राहायचं, बाकी कसलाही विचार करायचा नाही.
तसं केलंस तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्यांनी तुला कितीही कामं दिली तरी मी तुझ्या सोबत आहे. तसंही आयुष्यभर कुठं आपल्याला इथं काम करायचंय. तू जसं ऑफिस झाल्यावर तुझ्या चॅनलसाठी काम करतेस, तसंच मी इथून सुटल्यावर नाईट कॉलेजला जाऊन कोर्स करते. त्यामुळे मला मोठ्या पोस्टची नोकरी घेता येईल. आईचं ऑपरेशन करता येईल, भावाला शिकवता येईल. त्यामुळे माझा कोर्स पूर्ण झाला आणि तुझंही चॅनल चांगलं चालायला लागलं की दोघी नोकरी सोडून एकत्र. तू फक्त टेन्शन नको घेऊ, तोपर्यंत जरा पेशन्स ठेव. आणि आपले भाऊ काय म्हणतात, यश नेहमी अपयशी मनानं आणि संकट नेहमी शांत मनानं स्वीकारावं. सो बी पॉझिटिव्ह. आणि तूच म्हणायतीस ना की कॉन्फिडन्स कमी पडला तर तुझ्याकडून थोडासा उसना घेईल म्हणून. मी म्हणते थोडा काय, सगळाच घे. पण प्लीज खचू नकोस. बरोबर आहे तुझं ताईडे. आता बघच, त्या धैर्यानं किती पण त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तरी ही सावी कधीच कच नाही खाणार. त्यानं जितका पण त्रास देऊ दे, मी तो ताठ मानेनं स्वीकारेन. कारण हे सगळं मी माझ्या स्वप्नासाठी करते. आणि मी माझं स्वप्न पूर्ण करणार. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालतंय.